श्रीकृष्णाला आपण सारे हिंदू देव मानतो. श्रीकृष्णाचे चरित्र आपण साऱ्यांनी वाचले आहे. श्रीकृष्णाने आयुष्यात काय काय केले आहे हे सारे आपल्याला माहीत आहे. कृष्णाच्या कथा आपण बालपणापासून ऐकत वाचत आलो आहोत. महाभारतीय युद्धात कृष्ण खोटं बोलला आहे. कायम सत्य बोलण्याची प्रतिज्ञा केलेल्या युधिष्ठिराने खोटे बोलावे यासाठी त्याने उद्युक्त केले आहे. न धरी शस्त्र करी मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार म्हणून केलेली प्रतिज्ञाही त्याने मोडली आहे. रथाचे अडकलेले चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्णावर अर्जुनाने बाण सोडावा यासाठी त्याने अर्जुनाला चेतवले आहे. तरीही अर्जुन बाण सोडेना, तेव्हा त्याला अभिमन्यू वधाची आठवण त्याने करून दिली आहे. कर्णाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यावर द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाची आठवण देऊन तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म असा प्रश्न विचारून त्याचे मानसिक खच्चीकरणही कृष्णाने केले आहे. त्याने कपट केले आहे. कृष्ण युद्ध सोडून पळालाही आहे म्हणून त्याला रणछोडदास या नावानेही ओळखले जाते. 16 सहस्र नारींबरोबर विवाह करूनही राधेवरचे त्याचे प्रेम कायम आहे. कृष्णाने रासलीला खेळली आहे. माणसे ज्याला पाप म्हणतात अशा बऱ्याच गोष्टी कृष्णाच्या आतून त्याच्या आयुष्यात घडून गेल्या आहेत. तरीही कृष्णाला देव म्हटले जाते का याचा खुलासा करणे माझ्या आवाक्या पलीकडचे आहे. माझी माहिती एवढेच सुचवते की हे सारे करूनही कृष्ण या साऱ्यापासून अलिप्त आहे. मी केले, माझ्यामुळे हे घडले, कृष्ण असे कुठेही म्हणत नाही. मी करता आहे असा भाव कृष्णाच्या मनात नाही. मी निमित्त मात्र आहे. सारे काही तो करता माझ्या हातून घडवीत असतो यावर कृष्णाचा ठाम विश्वास आहे. मी, मला, माझे म्हणून कशाला नव्याने चिकटू नका. किंबहुना ज्याला तुमचे मन जोडले गेले आहे अशी कनेक्शन्स तोडून टाकण्याचा प्रयत्न करा. मी, माझे म्हणून आपल्या खजिन्याला चिकटून राहण्यातून अनेक समस्या निर्माण होत असतात. मी, माझे, मला हेच साऱ्या दुःखांचे मूळ आहे. देहाच्या माध्यमातून मी माझ्यासाठी, माझ्या माणसांसाठी म्हणून जे काही मिळवले, साठवले त्यावरची आसक्ती सोडून देता यायला हवी. हे शरीरही तुमचे नाही याचे आकलन व्हायला हवे. शरीराच्या वासनांना चिकटून राहण्याने त्याच्या पूर्ततेसाठी नव्याने जन्म घ्यावा लागतो. कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी, नको कर्मफळी हेतू अकर्मी वासना नको. गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील हा 47वा श्लोक आहे. हे सारे तत्वज्ञान सांगणाऱ्या, आचरणात आणणाऱ्या कृष्णालाही अनेक जन्मांचा प्रवास करावा लागला आहे. माझे अनेक यापूर्वी झाले जन्म तसे तुझे, जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी. गीतेच्या 4थ्या अध्यायातील हा 5वा श्लोक आहे. जन्म मृत्यू, नव्याने जन्म या साखळीतून साऱ्यांना जावे लागते. यातून कोणाचीच सुटका नाही. मी कोण आहे? कधीतरी हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. याचे उत्तर मिळवण्यासाठीच हा जन्मजन्मांतरीचा प्रवास करावा लागतो. जगताच्या या चक्राचे आकलन ज्यांना झाले आहे तेच या चळवळीतून मुक्त होत असावेत. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्तता म्हणजे काय यावर अधिक विचार करावा लागेल. कृपया यावर चिंतन करण्यासाठी वेळ द्यावा ही विनंती आहे. धन्यवाद. ऐसी लागी